नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 52व्या क्रमांकाची G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, फ्रान्स या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो G7 ची या ठिकाणी 52व्या क्रमांकाची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? संघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रमुख रोजगार निर्मिती योजनेचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? 2 पॉइंट लिहून घ्या. औपचारिक क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने असलेली ही रोजगार निर्मिती योजना आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम आहे. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील नोंदणीला देखील प्रोत्साहन देते आणि सामाजिक सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यासाठी मदत करते. तर पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना असं या योजनेचं नाव आहे, ज्याचा मागचा उद्देश काय आहे तर संघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच पहिले पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्लीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फुल्ली 100% पोलीस स्टेशन ऑपरेटेड बाय वुमन. बरोबर, अशा प्रकारचं जे काही पोलीस स्टेशन आहे ते नुकतंच या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. हा माझा व्हॉट्सअप नंबर सर्वांनी सेव्ह करा. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय म्हणून मेसेज टाका किंवा या ठिकाणी 6 महिन्याची PDF पाहिजे आहे असा मेसेज टाका. मी तुम्हाला QR कोड सेंड करतो आणि त्या QR कोडवरती तुम्हाला 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवला की मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतो आणि 1 जुलै 2026ला पूर्ण 6 महिन्याची या ठिकाणी 1 लाइनर फॉर्मॅट असलेली जी काही PDF आहे मी तुम्हाला देतो, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. हा नंबर महत्त्वाचा आहे 96 730 58 600. क्लिअर? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली या ठिकाणी. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारताचा पहिला कमी उत्सर्जन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन होणार आहे? तर पुण्यामध्ये. भारत फोरकास्ट सिस्टम भारत FS वापरणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य. देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यामध्ये तयार केला जाणार? तर महाराष्ट्र. भारताच्या पहिल्या खासगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये. भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद या ठिकाणी बेंगलोरमध्ये. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये. इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खासगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास होणार? तर चुमूर, जे की लद्दाखमध्ये आहे. आणि पूर्णपणे डिजिटल आणि न्यायपालिकेशी संलग्न वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली साध्य करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भालाफेक या खेळाशी संबंधित असलेले आपले नीरज चोप्रा यांना या ठिकाणी 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कारामध्ये या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे जे काही पुरस्काराची यादी आहे, भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2025 मध्ये विजेत्यांची यादी, याच्यातील काही 4-5 या ठिकाणी पुरस्कार आहेत जे की महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, स्टार मार्क करून ठेवू शकता. लिहून घ्या. वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार नीरज चोप्राजी यांना देण्यात आला. वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पारुल चौधरी यांना देण्यात आला. वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख पुरुष खेळाडू पुरस्कार शहनवाज खान यांना देण्यात आला. वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महिला खेळाडू पुरस्कार पूजा सिंग यांना देण्यात आला
आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा जो काही पुरस्कार आहे तो परवीर सिंग यांना या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, अलीकडेच कोणत्या शहरामध्ये INS दुनागिरी, संशोधक आणि अग्रय यांचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, कोलकाता या शहराच्या अंतर्गत 3 INSचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. कशा कशाचं? INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय. बरोबर, या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. प्रोजेक्ट 17A या अंतर्गतची 5वी स्टेल्थ फ्रिगेट जी ब्रह्मोस जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसारख्या प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. कोण? INS दुनागिरी. ही देखील या ठिकाणी याच्या अंतर्गत लोकार्पण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 महत्त्वाचा आहे. दरवर्षी इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 23 जूनला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. खेळ आणि तंदुरुस्तीला, ज्याला आपण बोलतो फिटनेस, याला प्रोत्साहन देणे तसेच ऑलिम्पिक मूल्यांचा प्रसार करणे हा या दिवसाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पहिला ऑलिम्पिक दिवस हा या ठिकाणी 23 जून 1948 रोजी साजरा करण्यात आला होता. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. एकंदरीत प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? जसं की तुम्हाला माहित आहे, इग्नाइट अकॅडमीबद्दल आपण काही व्हिडिओजमध्ये सांगत असतो. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीनं काय केलेलं आहे, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेसाठी दुर्गा PYQ बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. या बॅचची किंमत ₹1 असणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ही जी काही बॅच आहे ती या ठिकाणी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅच मिळून जाणार आहे. मला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारत क्लायमेट ऑब्झर्वेशन नेटवर्क. काय म्हटलं मी? भारत क्लायमेट ऑब्झर्वेशन नेटवर्क हा कोणत्या संस्थेने संकल्पित केलेला राष्ट्रीय हवामान निरीक्षण उपक्रम आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IITM. तुम्ही म्हणताल IITMचं फुल फॉर्म काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. बरोबर, एक पॉइंट लिहून घ्या. हवामान बदलाचे मूल्यांकन आणि संशोधनासाठी संपूर्ण भारतामध्ये एक दीर्घकालीन उच्च अचूक हवामान निरीक्षण प्रणाली विकसित करणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक सी, IITM हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या वर्षापूर्वी या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे भारताचे लक्ष ठेवलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2047 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2047 पर्यंत आपल्या भारताने या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. कशासाठी? सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे भारत काय करतं किंवा गव्हर्नमेंट सरकार काय करतं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी ध्येय, लक्ष या ठिकाणी ठेवत असतं. जसं की 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 2030 पर्यंत WHO काळा आजार दूर करण्याचे लक्ष ठेवलं आहे WHOने. 2030 पर्यंत स्पेस डेब्रिज फ्री मिशन ठेवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 2029-30 पर्यंत पेट्रोलियम साठा खाजगी व्यवस्थापनामध्ये करण्यासाठी या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलं आहे. 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन या ठिकाणी विकसित करण्याचं या ठिकाणी एम ठेवलं आहे. 2027 पर्यंत कुष्ठरोग झिरो ट्रान्समिशनचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. 2027 पर्यंत कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, कशामध्ये? तर या ठिकाणी पल्सेस प्रोडक्शनमध्ये आत्मनिर्भरता या ठिकाणी स्वयंपूर्णता होण्यासाठी लक्ष ठेवण्यात आलं आहे.
2050 मध्ये कार्बन निगेटिव्ह विकसित देशांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. 2030 पर्यंत ड्रोन हब भारत एक जागतिक ड्रोन केंद्र बनण्याचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे आणि 2030 पर्यंत कुपोषण मुक्त भारत करण्याचं देखील या ठिकाणी नवीन लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी इतिहासमधील पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर पर्याय क्रमांक ए हरमनप्रीत कौर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एच फॉर हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तर 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी इतिहासातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या मंत्रालयाने निर्भय चेतना उपक्रम सुरू केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचायती राज मंत्रालय. या मंत्रालयाने या ठिकाणी निर्भय चेतना उपक्रम सुरू केलेला आहे. निर्भय चेतना हा पुरुष लोकप्रतिनिधींना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा, हक्क आणि लैंगिक समानता याबद्दल संवेदनशील बनवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला एक राष्ट्रीय उपक्रम आहे. नॅशनल इनिशिएटिव्ह आहे. निर्भय चेतना असं या उपक्रमाचं इनिशिएटिव्हचं नाव आहे. पुढचा प्रश्न. शिक्षणावर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी कोणत्या देशाने प्राथमिक शाळेमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावरती बंदी घातलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नॉर्वे देशाने काय केलेलं आहे तर या ठिकाणी जे काही प्राथमिक शाळा असतात त्यांच्यामध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या जे काही टूल्स असतात त्याच्या यूजवरती या ठिकाणी बंदी घातलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. वयोगट 6 ते 13 याच्यामध्ये म्हणजेच 1ली ते 7वी या वयोगटातील प्राथमिक शाळेतील मुलांना सर्वसाधारणपणे जनरेटिव्ह AI टूल्स वापरण्याची परवानगी नाही. वयोगट 14 ते 16 म्हणजेच निम्न माध्यमिकमध्ये या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या देखरेखीखाली सावधगिरी बाळगून AI साधने वापरण्याची मुभा आहे. तर वयोगट 17 ते 19 म्हणजेच उच्च माध्यमिकमध्ये या वयोगटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि भविष्यातील रोजगाराच्या तयारीसाठी AIचा योग्य व जबाबदार वापर कसा करावा याच्यासाठी या ठिकाणी वापरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या देशाने आणीबाणी स्टेट ऑफ इमर्जन्सी जाहीर केलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बोलिव्हिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉईंट लिहून घ्या. हे जी काही आणीबाणी आहे स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू करण्याच्या मागचं कारण आहे तर लिहून घ्या. अध्यक्ष पाज यांनी इंधन अनुदानामध्ये फ्यूल सबसिडीजमध्ये कपात केल्यामुळे देशामध्ये महागाई वाढली आहे आणि त्याचा जो काही व्यापक असंतोष पसरलेला आहे याच्या कारणाने या ठिकाणी बोलिव्हिया नावाच्या देशाने आणीबाणी स्टेट ऑफ इमर्जन्सी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेने के मिस्त्री यांना कोणत्या बँकेच्या अंतरिम अध्यक्षपदी 3 महिन्यांची मुदतवाढ मंजूर केलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए HDFC बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर HDFC या बँकेचे अंतरिम जे काही अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आहेत के मिस्त्री यांना या ठिकाणी 3 महिन्यासाठी त्यांचे जे काही ड्युरेशन आहे त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 2026-27च्या कार्यकाळासाठी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ज्याला बोलतो आपण FATF च्या उपाध्यक्षपदी कोणत्या भारतीयाची निवड झालेली आहे? राजेश अग्रवाल, विवेक अग्रवाल, मनोज अग्रवाल की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.